स्त्री हा शब्द छोटा आहे, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. ती एक व्यक्ती नाही, ती एक भावना आहे, एक शक्ती आहे, एक प्रेरणा आहे. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक कहाणी असते. काही शब्दात न सांगता येईल अशी, पण ती जाणवता येईल अशी. ती लहानपणापासून मोठी स्वप्न पाहते, पण तिला शिकवण्यात येतं की असं करू नकोस, तसं करू नकोस, जोरात बोलू नको, हळू हस, जास्त बोलू नकोस. पण तरीही ती स्वतःचे स्वप्न विसरत नाही. मोठी होताना समाजाच्या अपेक्षा, परंपरा आणि जबाबदाऱ्या तिच्या आयुष्याचा भाग बनतात. कधी ती आई बनते, कधी बहीण, कधी पत्नी, तर कधी मुलगी. पण या सगळ्या नात्यांमध्ये ती स्वतःला हरवून बसते. ती रडते, पण पुन्हा हसते. ती थकते, पण पुन्हा उभी राहते. ती पडते, पण प्रत्येक वेळी स्वतःलाच हात देऊन उभी राहते. कधी तिला समाज कमकुवत म्हणतो, पण खरं तर तिच्यापेक्षा शक्तिशाली कुणीच नसतं. घर, कुटुंब, करिअर आणि भावनांचं संतुलन राखणारी ती म्हणजे स्त्री. सामर्थ्याचं दुसरं नाव. सगळ्यांच्या मागे राहूनही ती स्वतःच्या मनात एक स्वप्न पाहते की एक दिवस माझंही काहीतरी होईल. प्रत्येक स्त्रीची कहाणी वेगळी असते, पण प्रत्येक कहाणीत एकच गोष्ट असते. हृदयातलं प्रेम आणि डोळ्यातलं धैर्य. आज प्रत्येक स्त्रीला सलाम आहे, कारण ती फक्त आयुष्य जगत नाही, ती इतरांचं आयुष्य घडवते. पण अजूनही काही ठिकाणी स्त्रीला कमी लेखलं जातं. तिच्यावर बंधनं घातली जातात. प्रत्येक स्त्रीला एक संदेश आहे, स्वतःला कधी कमी समजू नका. तू स्वतःच स्वतःची सर्वात मोठी ताकद आहेस. तू स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजेस. तू फक्त एक स्त्री नाहीस, तू एक शक्ती आहेस, तू एक प्रेरणा आहेस आणि तूच या जगाची खरी नायिका आहेस.